हॅलो फ्रेंड्स, लवकरच आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पांची सगळी जी तयारी आहे ती जर तुम्हाला करायची असेल तर तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे। चांदीचं जे समया, दिवे, तामण, पळी पंचपात्र ही सगळ्या गोष्टी जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण भरपूर सुंदर वस्तू ज्या आहेत त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हाला इकडे बॅक साईडला माझ्या दिसतच आहे, आपण आज सिल्वरचं कलेक्शन पाहायला आलेलो आहोत। चंदूकाका सराफ यांच्या मगरपट्टा येथील शॉपला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। हडपसर येथे आहे हे। आपण आता सरांशी बोलणार आहोत। सर आपल्याला पूर्ण जी डिटेल माहिती आहे, किती प्युरिटी आहे किंवा काय त्यांचे रेट्स कसे ठरतात वगैरे ते सगळं सांगणार आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर नमस्कार। नमस्कार। आमच्या चॅनल मध्ये खूप स्वागत आहे तुमचं। आपल्या शॉपचं आता प्युरिटी ही सोन्याची प्युरिटी सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला आपली चांदीचं कलेक्शन जे आहे तर चांदीच्या कलेक्शनची प्युरिटी किंवा त्यांचे रेट्स कसे ठरतात तर याबद्दलची थोडीशी माहिती आपल्या व्ह्युअर्सला सांगा थोडी। ओके, नमस्कार, माझं नाव संदीप पवार आहे। मी चंदूकाकामध्ये जवळपास 3 वर्षापासून जॉब करत आहे इथे आणि चंदूकाकाची जी आपली 196 वर्षाची जी परंपरा आहे त्यानुसार जे आपले कस्टमर जे बॉन्डिंग आहे तो कस्टमरचा जो विश्वास आहे ह्या आपल्या पिढीने पहिल्यापासून परंपरेपासून चालू ठेवलेला आहे। आणि त्यामध्ये आता मॅडम जशा बोलल्या तुम्ही चांदी सेक्शनला आला आता, तर त्यामध्ये आपल्याकडे प्रथम चांदीचा जसा रेट असतो त्यानुसार तुम्हाला प्युरिटी वाईज रेट दागिन्यांसाठी जसे असतात 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये जसे रेट असतात, 24 कॅरेटचे जसे रेट असतात, तसेच चांदीमध्ये पण प्युरिटी वाईज आपण रेट कस्टमरला अप्लाय करून त्यांना ते माहिती आणि हे देतो। आता तुम्ही म्हणजे सर आपण सोन्यामध्ये जसं प्युअर आपण वेडणी घेतो तर त्याचा रेट वेगळा, किंवा आपण दागिना बनवला एखादा त्याचा रेट वेगळा ठरतो, त्याचं कॅरेटचं जे प्रमाणे ते वेगळं ठरतं, तर त्यानुसार आपलं चांदीचं सुद्धा तसंच आहे। जोडवे वगैरे आपण घेतले तर ते प्युअर मध्ये मिळतात आपल्याला आणि चांदीच्या पण वस्तू काही बनवलेल्या असतात। ओके, चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सरांकडनं आपण आता सगळ्या वस्तू ज्या आहेत काय कलेक्शन आहे ते पाहणार आहोत। सर आता आपण काय समयांपासून स्टार्ट करतो का? हो, सर्वप्रथम ही बघाल तर लाईट वेट समई येते आणि ही मद्रास समई आहे। साऊथ जो भाग असतो त्याच्यामध्ये जास्त करून ह्या समया यूज केल्या जातात आणि याचं जे तुम्ही बघाल आपण हे साधारण प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये आवरणामध्ये आपण व्यवस्थित पॅक करून ठेवलंय की साधारण ही काळी पडू नये म्हणून। चांदी ही याची जी प्युरिटी आहे 92% ओपन मध्ये ठेवलं तर आपलं जे हवामानामुळे काळी पडू शकते ती प्युअर। तसं पॅटर्न आहे साऊथ मध्ये, या टाइप मध्येच असतात बरेच पॅटर्न। तर आपल्या इथं पुण्यामध्ये आता कुठे तुम्ही शॉपला जाताल तर तुम्हाला साऊथच्या टाइप मध्ये तुम्हाला सगळी भांडी किंवा जी ज्वेलरी असेल ती नक्कीच आपल्याला या शॉप मध्ये तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर इकडे बघू शकतो डिझाईन्स आहेत। हा एक साऊथ पॅटर्न आहे, अजून एक त्याच्यामध्ये खूप सुंदर असा मोर डिझाइन वगैरे खूप सुंदर, खूप सुंदर मोर दिले, खूप छान असा लुक येणार आहे तुम्ही पूजेसाठी ज्यावेळेस तुम्ही मांडता। हा नाशिक घाट म्हणतात, 7 वातीचा नाशिक घाट। हा पाहिला तर नाशिक घाट आहे, 7 वातीचा नाशिक घाट आणि याची जी प्युरिटी जी आहे ती 92% चांदी आहे याच्यामध्ये आणि स्वच्छ आणि क्लिनिंग करण्यासाठी चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये म्हणजे खूप जास्त भरगच्च डिझाईन असेल तर स्वच्छ करायला खूप प्रॉब्लेम येतो आणि खूप असं काळपटपणा असा दिसतो त्याच्यामध्ये। ह्या ज्या समई आहे ही फॅन्सी समई आहे, लाईट वेट मध्ये फॅन्सी समई आहे। जसं की तुम्ही आता हे बघू शकता याच्यात मोराचे डिझाईन वगैरे वरती केलेले आहेत। साधारणतः ह्याची पण प्युरिटी आहे ती 92% प्युरिटी येते। ओके, आपल्याकडे म्हणजे हे साधारण काय रेंज पासून सगळ्या समया वगैरे आपल्याला मिळणार आहे? साधारण 40,000 कमीत कमी जर 8 इंच जर तुम्ही समई घेतली तर साधारण एक 35 ते 40,000च्या रेंज। लहान साईजचे दिवे वगैरे पण मिळतात, ते पण आपल्याकडे आहेत, त्याचं पण तुम्हाला दिव्यांचं कलेक्शन पाहणार आहोत। पण आता छोटे छोटे दिवे जे असतात आपले आपण डेली सुद्धा यूज करू शकतो, तर असे जे दिवे आहेत त्याचं कलेक्शन पाहतो आहोत। मॅडम याच्यामध्ये कसं साईज प्रमाणे किंवा कसं असं सांगून नाही? हा, छोटा आपल्या आरती करण्यासाठी आपण छोटा वगैरे यूज करू शकतो। देवघरात कंटिन्यू लावण्यासाठी याच्यामध्ये तेल भरपूर बसतं, त्याच्यामुळे हा आपण हे साधारण किती ग्रॅम पासून चालू होतं? हे साधारण 50 ग्रॅम पासून बसतात आणि हे जर पाहिले तर त्याला महत्वाचं म्हणजे खूप छान, कारण आपण ज्यावेळेस दिवा लावतो देवापाशी तर तेलकट वगैरे होतो, चिकट होतो, ते क्लीन करायसाठी खूप सुंदर आणि प्रत्येकच दिव्याची डिझाईन बघू शकताय। स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला एकदम इझी असं जाणार आहे।
तुपासाठी. आणि भरपूर अशी व्हरायटी आहे याच्यामध्ये. तुम्ही ज्यावेळेस शॉपला भेट देताल त्यावेळेस याच्यापेक्षा जास्त व्हरायटी तुम्हाला इथे शॉपमध्ये आल्यानंतर पाहायला मिळणार आहे. त्यानंतर हा एकदम ट्रेंडिंग असा आहे, बघू शकता तुम्ही. गिफ्ट देण्यासाठी खूप छान असं ऑप्शन आहे, गिफ्ट द्यायला खूप छान. देवदास जास्त तुम्हाला व्हरायटी जर कव्हर करायची असेल तर तुम्ही नक्की या शॉपला एकदा व्हिजिट करा. इथे भरपूर सारी व्हरायटी इथे पाहायला मिळणार आहे आल्यानंतर. त्यानंतर देवीचे मुखवटे वगैरे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये, पाहू शकता. मार्गशीर्ष महिन्यात वगैरे युज करू शकतो. बरोबर. आपण आता इथं पूजेसाठी आपल्याला हळदी कुंकासाठी करंडे वगैरे लागतात, तर त्याचे डिझाईन्स पाहतो आहोत. आता मॅडम कडनं आपण जाणून घेऊ आपण. त्यानंतर हळदी कुंकासाठी तुम्हाला अत्तरदाणी सुद्धा इथे मिळणार. भरपूर आपल्याकडे याच्यामध्ये किती म्हणजे साधारण किती ग्रॅम पासून कमीत कमी स्टार्ट होता? करंडा जर म्हणलं तर कमीत कमी तुम्हाला 20 ग्रॅम पासून मिळेल ह्याच्यामध्ये. ओके. डिझाईन्स पण भरपूर मिळतील. हा आहे आपण कार्यक्रमामध्ये वगैरे युज करू शकतो असा. हो बरोबर. अत्तरदाणी म्हणून आणि हळदी कुंकू वगैरे. आणि प्लेट करंडा दिसायला एकदम सुंदर पण दिसतो, कार्यक्रमात छान दिसतो वापरायला. त्याच्यामध्ये पण भरपूर अशी व्हरायटी. ही काय कोयरी आहे का या बाजूला? ही कोयरी आहे, आंबा कोयरी सारखी. ओके. पारंपरिक अशी आहे ही, तुम्हाला हळदी कुंकू ठेवण्यासाठी खूप सुंदर अशी आहे. जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त व्हरायटी तुम्हाला जर पाहायची असेल तर तुम्ही नक्की या शॉपला एकदा भेट द्या. शॉपला भेट दिल्याशिवाय तुम्हाला काय व्हरायटी आहे आणि किती प्युरिटी आहे हे तुम्हाला लक्षात येणार नाही. तुम्ही नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा. इकडे आपल्याला स्क्रीनवरती दिसतच आहे पळी पंचपात्र किंवा तामन. तामनामध्ये पण लहान मोठे साईज, सगळ्या साईज आपल्याला इथं या शॉपमध्ये मिळणार आहेत. कुंकवाचे करंडे, त्यानंतर ग्लास, चांदीचे ग्लास तुम्हाला हवे असतील, वाटी हवी असेल तर किंवा चांदीचे ट्रे हवे असतील तर अशा प्रकारचे भरपूर साईज इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. शॉपला व्हिजिट केल्यानंतर नक्की भरपूर व्हरायटी तुम्ही कव्हर करू शकता. ही आहे देवासाठीची पळी जी आपण म्हणतो, संध्या पळी ती. त्यानंतर तामन, तामनसुद्धा भरपूर छान अशा क्वालिटीचं आहे. हळदी कुंकाचं पंचपाळं, त्यानंतर दिवे आहेत छोटेसे, आपण तुपाचे दिवे जे लावू शकतो, किंवा चांदीची तुम्हाला देवासाठी घंटी जी आहे ती पण आपण घेऊ शकतो, आणि पंचपात्र जे आहे ते घेऊ शकतो. चांदीचा तांब्यासुद्धा इथं आपल्याला मिळणार आहे. सगळे साईज तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत आहेत. सगळ्या साईज, लहान मोठ्या सगळ्या साईजमध्ये, म्हणजे तुम्हाला तुम्हाला कितपर्यंत, किती रुपयापर्यंत घ्यायचं आहे, किती वजनापर्यंत घ्यायचं आहे, हे सगळं तुम्ही तिथं ठरवू शकता. प्रत्येक साईज वेगळ्या वेगळ्या आहेत. आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये रेट वगैरे सांगितलेले नाही आहेत, कारण प्रत्येक साईज, प्रत्येक वजनानुसार किंवा जाडी, त्याचं जाडी आणि पातळपणा याच्यावरती सगळे रेट जे आहेत ते ठरलेले असतात. त्याच्यामुळे तुम्ही व्हिजिट करा शॉपला एकदा आणि सुंदर सुंदर कलेक्शन नक्की घेऊन जा. चला तर फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि नक्कीच तुम्ही या शॉपला व्हिजिट करा आणि आपल्या लाडक्या बाप्पासाठी खूप सुंदर सुंदर वस्तू इथून नक्कीच घेऊन जा. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.